नर्मदे हर. आज आपण श्री क्षेत्र धर्मेश्वर या ठिकाणावरून पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये. आणि सानप महाराज यांचा परिक्रमेतला आजचा 41वा दिवस आणि 13 डिसेंबर 2025 रोजी या धर्मेश्वर क्षेत्रामधून पुढे सकाळी प्रस्थान करत आहोत. रात्री याच ठिकाणी रात्री मुक्कामी होतो. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि असा छानसा ग्रुप त्यांचा. आणि आता पूजा पाठ करून आम्ही पुढे निघालेलो आहोत. हा चला की राव. नर्मदे हर. आणि असं आज 5:30 वाजता सकाळी पुढे प्रस्थान होत आहे. आज आम्ही उठलेलो आहोत साधारणतः 3:30 पावणे 4ला. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी हर. आणि अशाच प्रकारची बघा, असं वाटत नाही की 3:30ला आम्ही उठलेलो आहोत. किती फ्रेश आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हा सुंदर आश्रम रात्री या ठिकाणी विश्रांती घेतली आणि आता पुढे प्रस्थान करत आहोत 5:30 वाजता. पाहू, आज नेमावरला जाण्याचा विचार आहे. काय माई ठरवेल ते ठरवेल. नर्मदे हर, नर्मदे हर. बाई जगवाडा सत्यगुरुदेव जित शिंगाजी महाराज. छानसा आश्रम आहे आणि भोजन प्रसादी, बालभोग, चाय पाणी, रात्रीच्याला विश्रांती, अशा प्रकारची सर्व व्यवस्था या संत शिंगाजी अखंड ज्योती मंदिर मा नर्मदा आश्रम बाई जगवाडा या ठिकाणी होत आहे. तरी मागील येणाऱ्या परिक्रमावाशांनी या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा. नर्मदे हर, जिंदगी भर. आता आम्ही ठीक या ठिकाणी 6:30 वाजता धर्मेश्वरवरून निघाल्यानंतर आलेलो आहोत. आणि आता या आश्रमामध्ये छोटासा एक बालभोग घेतो आहे. पाठीमागे चहा पाणी बिस्कुट झालेला आहे 1-2 किलोमीटरवरती. नर्मदे हर. आणि हे माईचं काम आहे की सर्वांना या ठिकाणी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चलो कैलाश, नर्मदे हर. हाँ, कैलाश का आवाज़ तो बहुत बड़ा आता है. नर्मदे हर. ऐसे हमारे साथीदार हैं बहुत. नर्मदे हर. अबे बाल भोग ले रहे सब. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत बाई जगवाडा या गावामधून. आत्ताच आश्रमाच्या पुढे 100-200 मीटर अंतर आल्यानंतर या गावाची येस लागते आणि ते येशीमधून आपण आतमध्ये यायचं. सिमेंट रोड मोठा हायवे सोडून द्यायचा आणि अशा प्रकारे नर्मदे हा या गावामधून नमनपूरला जाण्यासाठी आपल्याला रोड आहे. तर या बाई जगवाडा या गावातून आपण आता पुढे चाललेलो आहोत. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आजच्याला लवकर निघणं झाल्यामुळं थोडंसं लवकर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.
जय ओम मा छानसं गाव आहे, छोटंसं आहे परंतु नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता नमनपूर इथून 4 किलोमीटर आहे. नर्मदे हर. ऐका तो प्रकार आवडे देवासी, ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धार आन नाही, साधन निर्धार आन नाही, साधन निर्धार आन नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. बोला बोला. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. हा तो देव परम पूज्य जगी, तो देव परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नर्मदे हर. वा वा. आमचे सुभाष महाराज नलवडे आळंदीकर अतिशय छान सुंदर नमनपूरच्या पुढे भगवंताला ज्या काही गोष्टी आवडतात त्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. आवडे तो देवाशी ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणून या नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये आपण आलेलो आहोत. तर सर्वांनी रात्रंदिवस त्या माईचं चिंतन करावं हे सानप महाराज सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहेत. नर्मदे. आणि अशीच आनंदात परिक्रमा सर्वांची पूर्ण होईल यात माईच्या कृपेने शंका नाही आहे. नर्मदे हर. आणि आज परिक्रमा अर्धी होत आहे. नेमावरला सर्व आम्ही पोहोचणार आहोत. नर्मदे हर. कारण नेमावर म्हणजे माईचे नाभिस्थान आहे आणि अर्धी परिक्रमा पूर्ण होत आहे आणि राहिलेली परिक्रमा माई करून घेत असते असं एक शास्त्र आहे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर प्रभू. नर्मदे हर.
माँ नर्मदा सेवा ट्रस्ट नमनपुर में, नमनपुर, और बहुत बड़ा आश्रम बन गया है पिछले साल ही। नर्मदे हर भैया आप मत बजाओ जरा थोड़ा, नर्मदे हर, चलो नर्मदे हर। तो देखो कितना बढ़िया आश्रम है। हम पिछले बार भी आए थे यहाँ, और पिछले साल ही उन्होंने ऐसा सुंदर बनवाया। नर्मदे हर, जय ओम माँ, जय ओम, जय ओम। बहुत आनंद आता है परिक्रमा में, बहुत उल्लासित मन होता है। अरे हम 40-40 किलोमीटर चलते हैं, लेकिन ऐसा लग नहीं रहा यार, इतना माई की कृपा बन गई। नर्मदे हर, नर्मदे हर। सब प्रभुओं के लिए बहुत सेवा दे रहे हैं। नर्मदे हर, संतोष महाराज सानप, और वाह प्रभु, नर्मदे हर, नर्मदे हर। आज तो बाल भोग में बहुत कुछ है। नर्मदे हर, नर्मदे हर। देखो माई कितना सेवा करती है सब परिक्रमावासियों की। नर्मदे हर, जिंदगी बाल भोग नमनपुर आश्रम। चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान, हे पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। आला ग बाई आला, आला ग बाई आला मागच्या दारान, चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। हे आला ग बाई आला मागच्या दारान, कुठून? आला ग बाई आला मागच्या दारान, चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। मी बसले होते दारात औचित आला घरात, मी बसले होते दारात औचित आला घरात, आणि हाताला झोला दिला या बाबान, वा वा, हाताला झोला दिला या कृष्णान। चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। मी बसले होते नानीत गुलाबाचे फिनवेनी, मी बसले होते नानीत गुलाबाचे फिनवेनीत, हे हाताला झोला दिला या कानान, हाताला झोला दिला या कृष्णान। चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। आला ग बाई आला मागच्या दारान, आला ग बाई आला, चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। मी बसले होते खिडकीत मला आला बाबा हुडकीत, बाबो. मी बसले होते खिडकीत बाबा आला मला हुडकीत, हे हाताला झोला दिला या कानान, हाताला झोला दिला या कृष्णान। चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। एका जनार्दनी गवळे राधा शरण आले तुला गोविंदा, एका जनार्दनी गवळे राधा शरण आले तुला गोविंद, हे हाताला झोला दिला या कानान, हाताला झोला दिला या कृष्णान। चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान, पोरान चोरी केली नंदाच्या पोरान। वा, धन्यवाद नलोडे महाराज। नंदाच्या पोरान अतिशय छान गवळण गायली। नर्मदे हा, या गावामध्ये आपण चालत आहोत, याचं नाव आहे टिपरस, आणि साधारणतः हे टिपरस
आपण धर्मेश्वर आश्रमापासून आज प्रवास चालू केलेला आहे आणि याचा अंतर पडत आहे साधारणतः एक 15 किलोमीटर. आपण सकाळपासून 15 किलोमीटर चालत आलेलो आहोत आणि आता टिपरसच्या बाहेर गेल्यानंतर एक 2 किलोमीटरवरती आपल्याला नदी लागेल आणि ती नदी आपल्याला अजून पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. 2 वर्ष झालेत पुलाचं काम चालू आहे. सध्या आपल्याला ती नावेने पार करावी लागत आहे. तर आपण नावेने ती पार करणार आणि पुढे आपण नर्मदा मंदिर माईच्या किनारी भोजन प्रसादीला जाणार आहोत आणि त्या स्थळापासून नेमावर साधारणतः एक 15-16 किलोमीटर राहते. अशा प्रकारचा हा आजचा प्रवास. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी चाय तो बहुत हो गई बाबूजी, हमको आगे भी चलना है थोड़ा. नर्मदे हाँ, दाते तो बहुत है लेकिन पेट तो हमारा एक ही है. पेट तो आने को होना चाहिए था क्या सुभाष महाराज. नर्मदे हाँ, जिंदगी भर. अशा प्रकारचा हा प्रवास चालू आहे. सुंदर, अगदी आनंदामध्ये माईच्या. नर्मदे हाँ. नर्मदे हाँ. आता आम्ही टिपरस या ठिकाणी जी काही पुलाचं काम चालू आहे, टिपरस नदी आणि आगे का कौन सा गाव आहे. पिपलिया. टिपरस आणि पिपलियामध्ये जो काही नर्मदा माईचा फुगोटा आलेला आहे नदीला, तो फुगोटा आम्ही आता या नावेने पार करणार आहोत. तोपर्यंत नाव पलीकडलं. हा पुलाचं काम एक साधारणतः 3 वर्ष झाले चालू आहे. आता पुढच्या वर्षी पूर्णतेला येईल, मग नावेची गरज पडणार नाही. आता समोरच्या तटावरती नावा उभ्या आहेत, त्या या इकडं आल्यानंतर आपल्याला पलीकडे जाता येईल. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारचा या परिक्रमेतला आजचा नावेमध्ये बसण्याचा पहिल्यांदाच योग आलेला आहे. नर्मदे हर. पिपलिया. आता वाजलेले आहेत 9:30. छानसा प्रवास. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. देखो अभी अगली बार हो जाएगा. पुढल्या वर्षी या पूर्ण पुलाचं काम होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला नावेची काही आवश्यकता पडणार नाही. आता सध्या आपण नावेमध्ये बसून सर्व या ठिकाणी हा प्रवास करत आहोत. नर्मदे हर. आणि फुगवटा दरवर्षी वाढतच चाललेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. 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 नलवडे महाराज, कसं काय वाटतं प्रवास. एकदम आनंद. आनंदी आनंद. वा वा वा, छान. हा. आणि नावेतला हा प्रवास टिपरस आणि पिपरिया. नर्मदे हर. जो बोला था सो हाँ. आगे बाबा, ऐसी कौन सी चीज है जो इंसान के जीवन में एक बार आती है, डबल नहीं आती. अरे उधर किधर देखने से क्या होना चाहिए. तो आपने किसी ने कुछ चांस बताया, किसी ने कुछ बताया, लेकिन मैं कहता हूँ जवानी एक बार आती है फिर वापस नहीं आती. फिर इसके बाद कहता है पछतावेगा पछतावेगा फिर मेरा हाथ नहीं आवेगा. रतनिया मोलक मिलिया रे भारी काज समझ कर दीनों चारी. पीछे खोजत फिरे अनारी फिर कभी नहीं
पावेगा फिर बेला हाथ नहीं आवेगा। नदी किनारे बाग लगायो गाफिल सोयो ठंडी छाया। अरे चुन चुन के चिड़िया सब फल खा गई, खाली खेत रह जावेगा फिर बेला हाथ नहीं आवेगा। रेतों का तू महल बनावे, कर यतन सामान जमावे, अरे पल में बरखा आन गिरावे, हाथ मसला रह जावेगा फिर बेला हाथ नहीं आवेगा। फिर क्या कहते हैं ब्रह्मानंद महाराज जी, अरे लगे रे बाजार नगर के माही सारी वस्तु मिले सुखदाई। वो ब्रह्मानंद खरीदो रे भाई ये दुकान तो बेग उठे जावेगा फिर बेला हाथ नहीं आवेगा। वाह बहुत बढ़िया। पछतावेगा फिर बेला हाथ नहीं आवेगा। ये जो है ये दुकान उठने वाली है, अब इसको समय कम बचा है। नर्मदे यार धन्य हो बाबा, आप जैसे बहुत बढ़िया बाबा जी। तो हमको भी आनंद आता है। आपका नाम क्या है? अरे बाबा भंडारी बम नाम से क्या मतलब है, काम से मतलब होना चाहिए। एक बाई थी इनके जैसे, तो वाकई तुम्हारा ठन ठन पाल नाम बेकार है। क्या अच्छा नाम वाला ढूंढला था भैया, बाई गई उसने, तो उसने क्या किया, एक मृत्यु देखी, बोले क्या भैया एक को काय नाम का अमर सिंह। फिर दूसरे भाई मिले के थारो काय नाम के लक्ष्मी। ओ भैया एक को नाम फिर पूछो कि भैया थारो काय नाम के, कि हमारो नाम हरिओ मर भिक्षा मांगे रो। तीसरो में तो बोला मैं कह रहा मैं थारो काय नाम के, हमारा नाम लखपति। तो फिर वो कहती है अमर सिंह को मरते देखा, लक्ष्मी बीने कंडा, और भैया लखपति को भिक्षा मांगते देखा, मेरा ठन ठन पाल ही अच्छा। नर्मदे हर 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 नर्मदे हर। श्याम श्याम करके पुकारते हैं। ये गांव का नाम क्या है? नहीं ये मेल पिपलिया बाबा, मेल पिपलिया। ये बच्चा हमेशा बहुत सेवा करता बाबा। अरे वाह आनंद आता है। ये इसके विश्वकर्मा करके दुकान है, ये दुकान देखिए इसका भी अच्छा लीजिए। अच्छा अच्छा, बहुत बढ़िया। नर्मदे हर और बाबा, नर्मदे इसके आगे अभी नर्मदा आश्रम आएगा ना? हाँ बाबा 2 किलोमीटर। 2 किलोमीटर। अच्छा ठीक है। आपने आग्रह किया था बाबा जो कुछ टूटा अरे फूटा हमने आया, बाबा मैंने जी सुनाया। आपको पहले ही सुना था, इसलिए तो मैं बार बार बोल रहा अच्छा हूँ। अच्छा 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 हाँ मुझे आपको देखते ही पता चला अच्छा, था। अच्छा, टूटा फूटा नर्मदे सुना हर। और आपने आनंद भरी अपने सब बता दिया, नर्मदे हर। हमको बहुत आनंद आ गया। नर्मदे हर, नर्मदे हर। बघा आता चहा घेतलेला 1-2 मिनिटं झाली असतील सगळ्यांनी, आणि आता त्याच्यावर काय चाललंय, ऊसाचा ताजा रस। अशी परिक्रमा असल्यानंतर कमून माणूस 6 महिने इकडंच नाही राहायचं। हा मग काय अडचण काटायला। हा मग घरी गेलो तरी असं मजा आहे की एवढी। हा असं आहे ना। चला नाही खात ना। नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर। ये जितने परिक्रमा से आते सबको ये बाबूजी उषा का रस अभी पिला रहे और ताज़ा निकाल के पिला रहे। हाँ बाकी ताज़ा है। ये तीसरी पीढ़ी है हमारी। और बहुत प्रेम से पिलाते हो, प्यार से पिलाते हैं, और तीसरी पीढ़ी से पिला रहे हो। खुद का घर का गन्ना है ना? गन्ना सेवा के लिए लगा है बाबा, चलो बेचने के लिए नहीं लगा है, सेवा के लिए गन्ना लगा है। अरे वाह माता जी, देखो हमारी माता जी बोल रहे हैं खाली सेवा करने के लिए गन्ना लगाया, बेचने को नहीं। वाह माता जी। और 3 पीढ़ा हो गया उनकी, वो सेवा कर रहे। मशीन भी सेवा के लिए ली। मशीन भी सेवा करने के लिए, खाली रस ही पिलाते परिक्रमावासियों के लिए। वाह बहुत खिंचवा बाबा, हाँ जगह जगह मिले। आज चाय आता कम लोग पी रहे, तो बहुत आप सेवा कर रहे हो, धन्यवाद प्रभु। हाँ नर्मदे हर। आता सानप महाराजांनी माईचा भक्तगण हे समोर आपल्याला नर्मदा माईचं दर्शन होत आहे। नर्मदे हर।
नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बाबा नर्मदे हार. वाट पाहतो मला माहिती ना मागायची म्हणून अरे वा वा. कधी आले? आता सकाळी 9 वाजता गेले अरे वा वा. व्हायची तू माझ्या नवरा दिली नाही. अरे वा आनंद आहे. जाऊ आपण संगत. नर्मदे हार. आणि भरपूर मोठं बांधकाम. इमली घाट पिपलिया मेल पिपलिया. नर्मदे हर नर्मदेश्वर महादेव एवं मा नर्मदा मंदिर. खूपच छान. दिल्ली घाट मिर्झापूर. आणि यंदा आणखी हे नवीन मंदिर शेजारी झालेलं आहे. खूप असा हा सुंदर घाट या ठिकाणी. सुंदर मंदिर. सर्व व्यवस्था. स्वच्छता अभियान कपडा चालू आहे. नर्मदे हर. चला या कपडे धुवून या. नर्मदे. आज 11 वाजताच चक्क जेवायला आलो. नर्मदे 2 दिवस तर 2-2 वाजले. नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार प्रभू. नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदा आश्रम पिपलिया मेल घाट या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी चालू आहे. छानशी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे. हाँ कोई बात नहीं. हाँ आराम से करते हैं. मेरा विचार था 2 शिफ्ट में बैठाने का. बैठ गया तो हाँ आराम से. ए नलवडे महाराज सुभाष महाराज नर्मदे हर. हट भी नहीं सकते. ये लाइन अभी जल्दी जल्दी छोड़ के जाते हो. आळंदी का. नर्मदे हर. तुमचं काय नाव म्हणले? बाबासाहेब भागवत. भागवत. गाव येरंडागाव शाहूगाव. शेवगाव तालुका. नर्मदे हर. छानशी पंगत आनंदायी भोजन प्रसादी. नर्मदे हर नर्मदे हर. या नर्मदा महादेव एवं मा नर्मदा मंदिर या ठिकाणाहून आता सानप महाराज नावाचं नाव आणि माईचे भक्तगण हे पिपल्या हा मिल घाट. तर या ठिकाणाहून आता सर्वजण आम्ही भोजन प्रसादी घेऊन दुपारची पुढे नेमावरच्या बाजूने प्रस्थान केलेलं आहे. अशा प्रकारे आता या ठिकाणावरून 22 किलोमीटरचं अंतर आहे. साधारणतः आम्ही मधून काही पगदंडीने जाणार असल्या कारणाने एक 16-17 किलोमीटरचं अंतर राहत असतं. म्हणून 16-17 किलोमीटर आता आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. पाहूया आता आपण नेमावरला किती वाजता जाऊन पोहोचतोय. नर्मदे हर नर्मदे हर. आज आपले असणारे आळंदीचे सुभाष महाराज नलावडे साथीला आहेत. छानपैकी साथ करतायत आणि सर्व परिक्रमावासी आनंदामध्ये परिक्रमा चालू आहे. नर्मदे हर. आता 1 वाजलेला आहे आणि नेमावर 20 किलोमीटर इथून दाखवलेला आहे. पाहूया आता किती वाजेपर्यंत नेमावरला जाणं होतं. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही आलो आहोत शिरलिया आणि इथून नेमावर साधारणतः 17 किलोमीटर राहिलेलं आहे.
म्हणजे जेवण करून आश्रमापासून नर्मदे हर माई नर्मदे हर 3 किलोमीटर आलेलो आहोत. साधारणतः पाऊण घंटा झाला आहे. नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे नर्मदे हर. नलोडे महाराज नर्मदे हर नर्मदे हर. कस काय चाललाय प्रवास? छान चाललाय, छान छान छान. गावाकडील माणसांसाठी काय निरोप देतात? काय काय गावाकडल्या व्यक्तींसाठी माईच्या परिक्रमेतून काय तुम्ही निरोप देताल, संदेश देताल? आणि सांगा हा सुखाचा हो, समृद्धीचा हो, आनंदाचा हो. आनंद आहे खरं आनंद. अरे वा हा सुख सोळा स्वर्गी नाही, वा. तिथंच आहे. वा वा, हा छान छान. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. आता बघा आला 16 किलोमीटरचा बोट. मग नलोडे महाराज असले काय कमी. आळंदीकर माऊलीचे गावचे. हा ते भिंतीवर बसून सुद्धा नेऊ शकतात आपल्याला. नर्मदे येतो. अच्छा, आम्ही वाघावर यावं. हा मग तुम्ही भिंत चालवताय. हा भिंती चालवतो. वा वा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. वा. नर्मदे हर. भजन पूजन भाग्यवंत गारी. चहा आला भाग्यवंत घरी. भाग्यवंत गारी भजन पूजन जगाच्या बाजारी. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. भाग्यवंत गारी भजन भजन पूजन भाग्यवंत गारी. भजन पूजन भाग्यवंत गारी. भजन पूजन पूर्व पुण्य जाची. पूर्व पुण्य जाची हसेल पुण्याई. भाग्यवारी भजन पूजन भाग्यवंत गारी. भजन पूजन तगारी. भजन पूजन सेना म्हणे तो मी आता करी जागा. सेना म्हणे तो मी आता करी जागा. रामकृष्ण म्हणा रामकृष्ण वा वा. म्हणा निरंतरा. जय श्रीराम. जय श्रीराम. गारी भजन पूजन वा. भाग्यवंत गारी. भजन पूजन भाग्यवंत गारी. भजन पूजन त्याची वाट पाये. त्याची वाट पाये रघुनंदना. जय हनुमान. भाग्यवंत गारी भजन पूजन भाग्यवंत गारी भजन पूजन भजन भाग्यवंत गारी. भजन पूजन भजन पूजन भजन पूजन. नर्मदे हर. भैया इस गांव का नाम क्या है? राजौर. राजौर, अच्छा. आपका नाम? अर्जुन धनगर. अरे ये बहुत अच्छा चाय पिलवाया इन्होंने. तो हमारे नलवड़े महाराज ने भी अच्छा अभंग गाया. भाग्यवंता घरी भजन पूजन. नर्मदे हर नर्मदे हर. आज सानप महाराज नेमावर या ठिकाणी येऊन पोहोचलेच असं म्हणायला काही अडचण नाही. कारण 5:15 वाजलेत आता. आणि इथून नेमावर साधारणतः एक 3 किलोमीटर 3.5 किलोमीटरच्या आसपास राहिलेलं आहे. आणि आता आम्ही माईच्या अगदी किनाऱ्यावरती उभे आहोत. आमचे असणारे
नलवडे महाराज आणि सानप महाराज आणि नाशिकचे आपले संतोष महाराज या ठिकाणी सर्व आम्ही चहा पाणी घेण्यासाठी या मुलाने या ठिकाणी बोलवलं आहे. परशुराम संस्कृत विद्यापीठ मा नर्मदा परिक्रमा नक्षत्र सेवा अशा प्रकारे मुलं सेवा करतायत. नर्मदे हर. क्या नाम है तुम्हारा भैया? मोक्ष त्रिवेदी. अरे वाह, बहुत बड़े, आपका नाम भी मोक्ष है. अरे वाह, आनंद है. नर्मदे हर. नर्मदे जिंदगी भर. जय ओम माँ, जय ओम, जय ओम, जय ओम. नर्मदे हर. आज सानप महाराज आणि त्यांचा ग्रुप माईचे भक्तगण सर्वजण आम्ही नेमावर या स्थळापासून 2 किलोमीटर पाठीमागे भोजन प्रसादी आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. या समोर खोलीमध्ये सर्व व्यवस्था आहे. आणि आपका नाम क्या है? तरंग. हाँ, तो इन नर्मदे हर इन महात्मा ने सब व्यवस्था कर ली यहाँ की भोजन प्रसादी की, रहने की. नर्मदे हर. माँ इनके लिए बहुत कुछ कर दे, यही हम कामना करते हैं. अन्नदाता सुखी भव. नर्मदे हर.